डॉक्टर डायबिटीज रिव्हर्सलच्या जर्नीमध्ये आम्हाला बऱ्याच वेळेला हा प्रश्न येतो की आम्ही सो कॉल्ड हेल्दी पदार्थ म्हणून खातो आणि ते हेल्दी पदार्थ म्हणून खाल्ल्यानंतर त्याच्यात प्रोटीन जास्त असतं, त्याच्यामध्ये मिनरल्स आणि व्हिटॅमिन जास्त असतात. ते तर आम्हाला मिळतात का नाही माहीत नाही, पण ते पदार्थ खाल्ल्यानंतर शुगर लेवल आमच्या वाढलेल्या दिसतात. तर असे कुठले पदार्थ तुम्ही आम्हाला सांगू शकाल का की जे हेल्दी आम्हाला आहेत असं भासवलं जातं किंवा खरंच त्याच्यामध्ये पोषणमूल्य असतात, पण त्याच्याने जर का शुगर वाढत असेल तर आपण ती अवॉइड केली पाहिजे. तर असे 5 ते 6 गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. सो बी केअरफुल. नेक्स्ट टाईम तुम्ही त्याला हेल्दी समजून खाण्याची चूक करू नका. सगळ्यात महत्त्वाचं जे आपल्याला सांगितलं जातं, डायबिटीज कंट्रोलसाठी फ्रूट खूप महत्त्वाचे आहेत. फ्रूट खूप भारी असतात, पण एक लक्षात घ्या, आपण जेव्हा ह्याच्यात सांगतो त्यावेळेला होल फ्रूट खायला सांगतो. तुम्हाला अख्खं फळ कट करून खाणं हे महत्त्वाचं आहे. बरेच लोक फ्रूट ज्यूस प्रेफर करतात. फ्रूट ज्यूस जेव्हा तुम्ही घेताय त्यातलं सेल्युलोज आणि फायबर आपण रिमूव्ह केलेलं आहे, त्यामुळे फ्रूट ज्यूसला बिग नो. फ्रूट ज्यूस म्हणजे तुम्ही लिटरली ग्लुकोजचं पाणी पिल्यासारखं आहे, कारण त्याच्यामध्ये जे शिल्लक असतं फ्रूटमध्ये, जेव्हा आपण त्यातलं सेल्युलोज काढतो तर त्याच्यामध्ये फ्रुक्टोज, अँड फ्रुक्टोज इज अनदर फॉर्म ऑफ ग्लुकोज. त्यामुळे जेव्हा मी 1 किंवा 2 ग्लास एखादं ज्यूस पितोय तर ॲक्च्युली 6 किंवा 7 चमचे साखरेचं पाणी पिल्यासारखं आहे. त्यामुळे फ्रूट ज्यूस जरी हेल्दी वाटत असले तरी ते हेल्दी नाही आहेत आणि त्याच्यामुळे शुगर तुमच्या जास्त प्रमाणात वाढू शकतात. दुसरं अजून एक जे कॉमन मिस्टेक बऱ्याच वेळेला आपण आपल्या पर्टिक्युलर ब्रेकफास्टमध्ये करतो ते म्हणजे कॉमनली आपण बरेचसारखे ग्रेन्स, म्हणजे पर्टिक्युलरली महाराष्ट्रीयन ह्याच्यात म्हटलं तर पोहे आणि बऱ्याच वेळा साऊथ इंडियाच्या ह्याच्यात वापरत असलेला आपण म्हणजे इडली आणि डोसा, ह्या ज्या 2-3 गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये जे ग्रेन्स आपल्या पोटात जातं त्याच्याने सुद्धा आपल्या शुगर लेवल वाढतात. ह्याच्यामध्ये पोहे किंवा कुठलीही गोष्ट ह्याच्यात हेल्दी का अनहेल्दी हा प्रश्न येत नाही. त्यानं पोट भरेल, त्याच्यातनं मे बी थोडंफार तुम्हाला प्रोटीन पण तुमच्या शरीरात येईल, पण त्याच्याबरोबर कार्बोहायड्रेटचा जो अंश आहे तो या पदार्थांमध्ये जास्त असतो, त्यामुळे त्यानं सुद्धा शुगर स्पाईक होताना दिसून आलेले आहेत. तिसरा आणि जो सगळ्यात महत्त्वाचा एक हे राहतो ते म्हणजे शुगर फ्री बिस्किट्स, किंवा आपण म्हणतो ना की एक बेकरीच्या ह्याच्यामध्ये ब्राऊन ब्रेड आपल्याला सांगितला जातो आणि आपल्याला वाटतं की ब्राऊन ब्रेड सँडविच मी खातोय किंवा ब्राऊन ब्रेड खातोय तर माझ्या मे बी शुगर लेवल वाढणार नाही, शुगर स्पाईक होणार नाही. तर ब्राऊन ब्रेड असेल किंवा कुठलंही बिस्किट, मग ते मल्टीग्रेन बिस्किट आहे किंवा मिलेटचं बिस्किट आहे, कुठलीही गोष्ट जी बेक केलेली असती ती आपल्या शरीरामध्ये 100% शुगर लेवल वाढवणार. त्यामुळं शुगर फ्री बिस्किट अशा कुठल्या ह्याच्यात पडू नका, किंवा मल्टीग्रेन बिस्किट किंवा बऱ्याच ठिकाणी होल व्हीट आट्यापासून बनवलेलं बिस्किट असं आपल्याला काही ह्याच्यामध्ये सांगितलं जातं, तर ते सुद्धा तुमच्या शुगर लेवल वाढवणार आहे. तर त्यापासून थोडंसं लांब राहायचं. बऱ्याच ठिकाणी फ्लेवर्ड मिल्क हा एक ऑप्शन याच्यामध्ये आपल्याला हे असतो, किंवा नो ॲडेड शुगर म्हणून त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं. तर फ्लेवर्ड योगर्ट किंवा फ्लेवर्ड मिल्क ह्याच्यामध्ये सुद्धा हिडन शुगर भरपूर प्रमाणात असते, त्यामुळे त्या पदार्थांपासून पण शक्यतो लांब राहायचं. बऱ्याच वेळा बाहेर गेल्यानंतर आपण पर्टिक्युलर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये उसाचा रस वगैरे प्यायचे आपण प्रयत्न करतो. उसाचा रस चालतो का हा बऱ्याच जणांचा प्रश्न होता, तर उसाच्या रसनी सुद्धा शुगर लेवल वाढणार आहेत. त्यामुळे उसाचा रस पण बिग नो. उसाचा रससुद्धा जरी हेल्दी असला तरी डायबिटिक पेशंटसाठी तो तेवढा हेल्दी नाही आहे. शुगर वाढवणारा पदार्थ म्हणून तो आपण हे करू शकतो. बरेच जणांचा ड्रायफ्रूट लाडू किंवा ड्रायफ्रूट मिक्स खातात, तर त्याच्यामध्ये कॉर्न सिरप, डेट सिरप किंवा डायरेक्टली डेट्स किंवा काळे मनुके पर्टिक्युलरली किंवा मनुकेसुद्धा हा जो ऑप्शन आहे तो ऑप्शनसुद्धा शुगर लेवल वाढवतो. त्यामुळे ड्रायफ्रूट्समध्ये पण ज्याचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त आहे अशा पद्धतीचे फ्रूट्स किंवा अशा पद्धतीचे ड्रायफ्रूट्स आपण अवॉइड करणं तेवढंच गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं अजून एक जो पदार्थ आपण बऱ्याच वेळेला हिडन आपण त्याच्यामध्ये शुगर असते असं म्हणतो, आणि त्या गोष्टींमध्ये बऱ्याच वेळेला ॲडेड शुगर असते किंवा त्याच्यामध्ये आटा जो असतो तो असं म्हणतात की होल व्हीटचा आटा किंवा मैदा हा प्रकार बऱ्याच वेळा वापरला जातो. पर्टिक्युलरली आपण हॉटेल्समध्ये जेव्हा जातो त्यावेळेला आपल्याला सूप्स आपण हेल्दी म्हणून कन्सिडर करतो, तर घरात बनवलेलं सूप हे वेगळं असतं आणि हॉटेलमध्ये टेस्ट बॅलन्स करण्यासाठी किंवा टेस्ट चांगली राहण्यासाठी बऱ्याचसारख्या भाज्यांमध्ये सुद्धा आणि बऱ्याचसारख्या सूप्समध्ये ॲडेड शुगर किंवा डायरेक्टली साखर ॲड केली जाते. त्यामुळं थोडंसं जेव्हा तुम्ही अशा हॉटेलमध्ये बी केअरफुल, किंवा त्यांना स्पेसिफिकली ऑर्डर करताना सांगायचं आहे की ह्याच्यामध्ये ॲडेड शुगर नको आहे मला, किंवा शुगर नसलेलं गोष्टी मला सूप असेल किंवा डायरेक्ट व्हेजिटेबल सूप असेल तर ते तुम्ही मला आणून द्यायचं आहे. बऱ्याचसारख्या आज चायनीज पदार्थ असतात, पंजाबी भाज्या असतात किंवा कुठल्या ह्याच्यामध्ये जिथं ग्रेव्हीच्या ह्याच्यामध्ये टेस्ट येण्यासाठी ॲड केलं जातं, आणि त्यापासून पण थोडंसं आपण लांब राहायचं आहे. त्याच्यामध्ये पण जरी आपल्याला ते हेल्दी दिसत असलं तरी ते ॲक्च्युली डायबिटिक पेशंटना हेल्दी नसतं. आणि सगळ्यात जो सगळ्यांना प्रिय आणि सगळेजण सेफ कन्सिडर करतात ते म्हणजे गुळापासून बनवलेला कुठलाही पदार्थ, मग ती गुळाची चिक्की असेल किंवा गुळाचा छान चहा असेल,
तर अनफॉर्च्युनेटली गुळाचा सुद्धा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त आहे. आपण बऱ्याच वेळा काय करतो, गुळाचं समजून थोडंसं जास्त ते कंझ्युम करतो. गुळ मे बी इमिजिएटली शुगर स्पाईक करणार नाही. गुळामध्ये आयर्न भरपूर आहे, गुळामध्ये बाकीचे थोडी पोषणमूल्य आहेत, गुळ थोडासा साखरेच्या कंपॅरिझनमध्ये थंड आहे, तरीसुद्धा गुळाने सुद्धा शुगर स्पाईक होतो. त्यामुळं गुळ आणि मध किंवा ॲडेड कुठल्याही पद्धतीचं सिरप जर का तुमच्या खाण्यामध्ये येत असेल तर बिईंग अ डायबेटिक तुम्हाला जरी ते हेल्दी दिसत असलं, हेल्दी वाटत असलं तरीसुद्धा ते तुम्ही कंझ्युम करायचं नाही आहे. आय होप मी ज्या आत्ता गोष्टी सांगितल्या त्या तुम्ही जरूर तुमच्या डायबिटीस रिव्हर्सलच्या जर्नीमध्ये जरूर वापर कराल त्याचा. अजूनही पण तुम्हाला जर का अशा काही हिडन म्हणजे ज्यांनी काय म्हणतात की हेल्दी असण्याचा आव आणलेला आहे पण जर का तुम्हाला ते हेल्दी वाटत नसतील किंवा त्याच्यामुळे तुमचे शुगर स्पाईक होत असतील तर जरूर माझ्या व्हिडिओच्या खाली कॉमेंटमध्ये मेन्शन करा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर मॅक्सिमम लोकांपर्यंत तुम्ही शेअर करायचा आहे आणि माझ्या या डायबिटीज फ्री फॉर एव्हरच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.